नमस्कार मित्रांनो, मी आज चाललोय नंदवायला कारण आज आहे आषाढी एकादशी. मी गेले 2 वर्ष जातोय नंदवायला कारण आमच्या इकडचे भक्त आमच्या इकडचेच नाही तर आजूबाजूच्या गावातली, जिल्ह्यातली, तालुक्यातली माणसं नंदवाळ गावाला येत असतात. आणि मी आज चाललोय सायकलीवरून एक संदेश घेऊन की कचरा योग्य ठिकाणी टाका, झाडे लावा, झाडे जगवा. आमच्या इथं हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तरी मी पण आज चाललो आहे. मागच्या 2 वर्ष मी सायकलवरनं गेलेलो, यावर्षी पण सायकलवरनं चाललो आहे. कधी मी चालत जातो आहे, कधी सायकलवरून जातो आहे. आणि पाऊस पडला काय, ऊन आलं काय, वारा मोठ्यानं आला काय, कोणीसुद्धा थांबत नाही. सर्व लोक चालत असतात. काही लोक तर टेम्पोतून येतात आणि प्रसाद वाटायला कोणीसुद्धा मागं पुढं बघत नाही. तुम्ही गर्दी बघू शकता माझ्या मागं किती आहे. आणि आता मी सायकल लावल्या, आता मी मंदिराकडे चाललो आहे. मी अजून अर्ध्या वाटेत पण नाही आहे. हळूहळू जाऊया पुढं. मी जरा स्टिक मोठी करतो कारण गर्दी खूप आहे. जर दोघं आपण जर असलो तर समजणार पण नाही कधी आपण हरवलो. खूप गर्दी आहे. नंदवाळ गावातला हा यात्रा जत्रा म्हणून ओळखला जाणारा प्रसंग आहे. आणि नंदवाळला आधी नंदापूर देखील असे नाव होतं, त्या नावाने ओळखलं जात होतं. गर्दी तुम्ही बघू शकताय. मागं बघा माझ्या झाडं. लोक मोठ्या श्रद्धेने नंदवाळ या गावाला येत असतात. ही बघा गर्दी किती आहे बघा. फक्त एकदा गर्दी बघा. आणि कस तर मी आता आत आलोय कारण एवढी मोठी रांग असते या दर्शनासाठी, त्यात पण मी कस तर घुसून आलोय. आणि आता व्हिडिओ करायला चालत नाही, जरा असं ते नाहीच चाललं. आता इथले ना काही रूल आहेत, म्हणजे आपल्याला देवाचे फोटो काढता येत नाहीत. पण इथं बाहेर त्यांनी काही इतिहास, कोल्हापूरचा इतिहास दाखवला आहे, तो आता आपण सध्या बघूया. काही कथा ज्या पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहे त्याच इथे आपल्याला चित्राद्वारे दाखवल्या गेल्या आहेत. आणि ही सगळी कोल्हापुरातील मंदिर आहेत जे आता आपण बघतोय ती. इथे गणपती बाप्पा आहे, शिवलिंग आहेत. कित्येक अशी कोल्हापूरमध्ये मंदिर आहेत ज्यांच्या प्रमुख मंदिरांची माहिती आपल्याला इथे बघायला मिळते. आणि हे तर सगळ्यांना माहितीच आहे, अंबाबाईचं मंदिर. थोडा आडवं बघूया थांबा आपण, कारण पूर्ण फोटो उभ्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, दिसत नाही. आडवाच फोटो आपल्याला बघायला मिळतो. तेवढ्यात राजू शेट्टी साहेबांचं आगमन झालं. मग काय, तिथनं मी आलो रिंगण सोहळ्याला. पण वेळ झाल्यामुळे आपल्याला पुढची जागा मिळाली नाही. काही जणांना जागा मिळाली नव्हती. ते डंपरवर, ट्रॅक्टरवर, कशावर पण चढून बघत होते. आकाशात नुसते ड्रोन होते. आणि जेव्हा झेंडा जाईल तेव्हा घोडा गेला बघा, असं मला बघायला मिळालं. आणि समोरमध्ये तुम्हाला काय तर महाविष्णू लिहिलंय, झेंडा दिसतोय, तो रथ आहे, माऊली रथ, तो वाहतो. आणि एवढी प्रचंड गर्दी होती, काय समजत नव्हतं, सुचत नव्हतं. आणि इकडे बघा पोलीस कुठं वरून बघायला बघा रिंगण, पाण्याच्या टाकीवर एकदम टॉप लेवलला. आणि इकडे येणे बघा टेम्पोवर उभारून इकडं. आणि आकाशात नुसते ड्रोन फिरत होते. आणि जेव्हा तिने आले तेव्हा नुसती गर्दी होती, तर गर्दी बघा गावा. मग काय आता घरला निघालो आणि जाताना आपलं टायर पंक्चर झालं. बाय.